नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 3 केंद्रीय कृषी कायदे रद्द करण्याचं विधेयक आज लोकसभा आणि राज्यसभेत संमत करण्यात आलं. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी लोकसभेत हे विधेयक मांडलं. त्यावेळी विरोधकांनी विधेयकावर चर्चा करण्याची मागणी केली. सरकारनं ही मागणी मान्य न केल्यानं गदारोळ झाला. या गदारोळातच हे विधेयक संमत करण्यात आलं. तर कृषी मंत्र्यांनी राज्यसभेत हे विधेयक मांडलं. त्यावेळी या विधेयकावर चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी केली, मात्र ही मागणी मान्य करण्यात आली नाही. त्यानंतर काही मिनिटातच हे विधेयक मंजूर करण्यात आलं. कृषी कायदे मागे घेण्याचं ही विधेयक चर्चेविना मागे घेतल्यानं विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. एक प्रकार से देश की सफलता है, मगर जिस प्रकार से ये कानून रद्द किए गए बिना कोई डिस्कशन, पार्लियामेंट में इसके बारे में चर्चा नहीं होने दी, ये दिखाता है कि सरकार डिस्कशन से डरती है और दिखाता है कि सरकार जानती है कि उन्होंने गलत काम किया और सरकार डरती है. राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. ऑगस्ट महिन्यात झालेल्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी झालेल्या अभूतपूर्व अशा गोंधळावरून विरोधी पक्षाच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. संसदेचं हिवाळी अधिवेशन संपेपर्यंत राज्यसभेच्या 12 खासदारांचं निलंबन करण्यात आलंय. निलंबित खासदारांमध्ये काँग्रेसचे 5, तृणमूल काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रत्येकी 2 खासदारांचा समावेश आहे. निलंबित करण्यात आलेल्या शिवसेनेच्या खासदारांमध्ये प्रियंका चतुर्वेदी आणि अनिल देसाई यांचा समावेश आहे. डिस्ट्रिक्ट कोर्ट से लेकर सुप्रीम कोर्ट तक अगर कोई अक्यूज होता है उसकी भी सुनवाई होती है. उनके लिए भी लॉयर लगाए जाते हैं. कभी कभी तो सरकारी नुमाइंदे लगाए जाते हैं कि उनकी वर्जन लें. यहाँ पर ना वर्जन लिया गया. सीसीटीवी के हिसाब से अगर आप सीसीटीवी फुटेज भी देखेंगे वहाँ पे कुछ ऐसा काम नहीं हुआ है. ये भी रिकॉर्ड हुआ है किस तरीके से मार्शल्स अभद्रता कर रहे थे. मेल मार्शल्स फीमेल एमपीज को धक्का मुक्की कर रहे थे. वो सब एक तरफ और आपका डिसीजन एक तरफ. व्हाट काइंड ऑफ अनरूली बिहेवियर इज दिस? अनपार्लियामेंट्री अनडेमोक्रेटिक बिहेवियर इज दिस? कृषी विधेयक मागे घेण्याच्या संदर्भातला विषय आजच्या सभागृहामध्ये होता. आम्ही सर्वांनीच या विषयाच्या अनुषंगाने आमचे विचार मांडण्याची परवानगी मागितली होती, परंतु दुर्दैवाने भारतीय जनता पक्षाच्या मंडळींनी त्याला विरोध केला आणि विना चर्चा आज सभागृहामध्ये बिलं मागे घेतली गेलेली आहेत. सरकारला अधिवेशनात चर्चा करायची नाही, त्यामुळे सरकारनं राज्यसभेतल्या 12 खासदारांचं निलंबन केल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. लोकसभा आणि राज्यसभेत चर्चेविनाच कृषी कायदे परत घेण्याचा निर्णय घेण्यात आला. हा केंद्र सरकारचा पळपुटेपणा आहे, अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये कृषी संदर्भातले जे 3 कायदे होते त्याला परत घेण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षाने घेतला आणि त्याला आज विधेयकाच्या स्वरूपात परत घेण्यात आलेला आहे. याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे. आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये. हा जो निर्णय आहे या निर्णयाकडे कशी बघता? कारण की पंतप्रधानांनी घोषणा तर केली, पण एमएसपीच्या जी कायद्याची मागणी होती विरोधकांची त्याला डावलण्यात आलं आणि कुठलीही चर्चा देखील झाली नाही. हा एक मला असं वाटतं की हा संविधानाचा अपमान आहे आणि पार्लमेंटचा अपमान आहे. पार्लमेंट कशासाठी असतं? तर चर्चेसाठी असतं आणि आमच्या सगळ्यांची मागणी होती की चर्चा झाली पाहिजे. विषय अतिशय गंभीर आहे आणि या देशाच्या सगळ्या शेतकऱ्यांच्या बद्दल आहे. त्याच्यामुळे चर्चा होणं आणि ज्या रीतीने आम्ही कोणीही वेलमध्ये गेलो नाही, त्याच्यामुळे आम्ही कधीच थांबवायचा प्रयत्न केलेला नाही. ते दुर्दैवी आहे की ज्या रीतीने चर्चा न करता त्यांनी हे केलं. एक अतिशय दुसरा महत्त्वाचा प्रश्न, गेल्या अधिवेशनामध्ये 12 लोकांना निलंबित करण्याचा निर्णय घेण्याचा ठरलं होतं, पण जे निलंबन आहे ते यावेळेस म्हणजे आज पहिला दिवस आहे संसदेचा आणि त्या दिवस करण्यात आलं. शिवसेनेचे आहे, टीएमसीचे आहे, काँग्रेसचे आहे. हा काय सत्ताधाऱ्याचा गेम आहे का असं वाटतं तुम्हाला? हो, अर्थातच गेम आहे. त्यांना हे सगळं पास करायचं होतं राज्यसभेत. त्यांचे नंबर्स काही जमत नव्हते त्यांना, म्हणून कदाचित त्यांनी केलेलं हे षडयंत्र आहे. सकाळपासूनच याची चर्चा पार्लमेंटमध्ये होती आणि जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की त्यांना काही त्यांच्या मनाप्रमाणे काही होत नाही, म्हणून त्यांनी हे केलेलं आहे. दुर्दैवी आहे आणि हे मला असं वाटतं की हे पहिल्या दिवशी करणं
म्हणजे त्यांना चर्चा करायची नाही किंवा पार्लमेंट चालवायचं नाही म्हणून ही त्यांनी दिले पळपुटेपणा आहे हा केंद्र सरकारचा. संपूर्ण हिवाळी अधिवेशनासाठी निलंबन केलेलं आहे. यापूर्वी अशा प्रकारचं म्हणजे गेल्या अधिवेशनाचा परिणाम दुसऱ्या अधिवेशनात होत नाही तसं. नाही, दुर्दैवी आहे. केंद्र सरकारला चर्चा करायची नाहीये. महागाई असू दे किंवा पेट्रोल डिझेलची प्राइसेस असू दे किंवा आता झालेला हा कृषी कायदा आहे, त्यांना MSP असेल, इलेक्ट्रिसिटी बिल असेल, लेबर लॉज असतील, हे सगळे विषय त्यांना नाही काय करायचं. नवी दिल्ली व्हिडिओ जर्नलिस्ट नारायणसह प्रशांत आमदार, न्यूज 18 लोकमत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याशी आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांनी ही केलेली बातचीत आपण बघितली. यानंतर वळत पुढच्या बातमीकडे. राज्यात सरकार आहे पण शासन नाही, अशा तिखट शब्दात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं न्यूज 18 लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांची मुलाखत घेतली. केंद्राच्या कौतुकाचे दाखले दिले जातात, मात्र ते चुकलं त्याचा उल्लेख का केला जात नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकार पाठ थोपटून घेत आहे, मग कोरोनामुळे झालेल्या मृत्यूची जबाबदारी कोण घेणार हा सवाल सुद्धा त्यांनी राज्य सरकारला विचारला. आम्ही सत्ता परिवर्तनासाठी प्रयत्न करणार नाही, सरकार आपोआप कोसळेल असंही फडणवीस म्हणाले. ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी पर्याय देऊ असंही त्यांनी स्पष्ट केलं. शिवसेनेसोबत जोडणारा हिंदुत्वाचा धागा संपलाय, त्यामुळे युती होऊ शकत नाही हे सांगायलाही फडणवीस विसरले नाही. अर्थातच सत्ता बदलाबद्दल बोलताय, मी त्याबद्दल एक कन्सिस्टंट भूमिका मांडतोय की सत्ता परिवर्तनाकरता आम्ही कुठलाही प्रयत्न करणार नाही. पण महाराष्ट्राच्या नाही, देशाच्या राजकीय इतिहासामध्ये अंतर्विरोधाने भरलेली सरकारं ही स्वतःच्या वजनानेच पडतात, स्वतःच्या अंतर्विरोधाने पडतात. जेव्हा सरकार खूप मजबूत वाटतं तेव्हाच ते कोसळतं, आणि अनेक वेळा जेव्हा सरकार कोसळेल असं वाटतं त्यावेळेस ते मजबूत राहतं. या सरकारमध्ये तर भ्रष्टाचार हा एक असा मुद्दा आहे की ज्यांनी या सगळ्यांना बांधून ठेवला आहे. सगळे मिळून कशा प्रकारे महाराष्ट्राला लुटता येईल अशा प्रकारचा एक जो प्रयत्न चाललेला आहे, त्यामुळे हे एकत्रित आहेत. पण तरी देखील फार काळ राहू शकणार नाही. एक वेळ यांच्यावर अशी येईल की हे असहनीय होईल. ज्या दिवशी पडतील अल्टरनेट गव्हर्नमेंट देऊ, पण आम्ही त्याची वाट पाहणार नाही. राजकारणात कोणीही मित्र होऊ शकतो, पण आत्ता तरी आमच्यातली जी परिस्थिती आहे ती काही मित्रत्वाची नाही आहे. म्हणजे व्यक्तिशः असू शकतं आमची मैत्री, पण पक्ष म्हणून मला असं वाटत नाही. आणि ज्या प्रकारे शिवसेना वागते आहे त्याच्या आधारावर तर मला वाटत नाही की काही फार आमची मैत्री होऊ शकेल. कारण शेवटी हिंदुत्व हा आमच्यातला धागा होता आणि ते हिंदुत्वच त्यांनी सोडून दिलं आहे. आता जनाब बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने उर्दू कॅलेंडर काढतले जात असतील, अजान स्पर्धा घेतली जात असेल, आणि त्रिपुरात न घडलेल्या घटनेवर अमरावतीमध्ये दंगा झाल्यानंतर, म्हणजे अल्पसंख्याक समुदायाने दंगा केल्यानंतर त्याची रिॲक्शन म्हणून जे काही झालं त्यात फक्त हिंदूंवर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की शिवसेनेने हिंदुत्व सोडलं आहे. भारतीय जनता पक्षाने आणि आमच्या दोन्ही आमदारांनी कॉन्शियस कॉल घेतला की जसं आपण ST कर्मचाऱ्यांना उत्तरदायी आहोत तसं महाराष्ट्राच्या जनतेला उत्तरदायी आहोत. अनंत काळ आपण ST बंद ठेवू शकत नाही, आणि म्हणून आता ही मागणी मान्य करून घ्यावी आणि विलिनीकरणाकरता कोर्टात लढावं. त्या दृष्टीने त्यांनी त्या ठिकाणी अनाऊन्स केलं. मला तर आश्चर्य वाटतं की इतकी प्रगल्भता त्यांनी दाखवल्यानंतर सत्तारूढ पक्षाने तर त्यांच्यावरच टीका केली. म्हणजे फार आश्चर्य आहे. आणि मला असं वाटतं की आज हा जो संप चाललेला आहे या संपाची हाताळणी योग्य प्रकारे सरकारकडनं होत नाही आहे. काय झालं तुम्हाला एक सांगतो, हे सरकार अहंकारी सरकार आहे. इतका अहंकार आहे की आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. त्या अहंकारातनं हे सगळं चाललं. राज्यातील शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. शालेय शिक्षण मंत्री यांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि राज्य सरकारनं या संदर्भातली नियमावली सुद्धा आता जारी केली आहे. 1ली ते 4थी ग्रामीण भागात तर 1ली ते 7वी शहरी भागात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहे. ओमायक्रॉन हा खूप डेंजरस आहे असंही कुणी डोक्यात आणण्याची गरज नाही, कारण तसं काही सिद्धही झालेलं नाही. आणि त्यामुळे आज असं पॅनिक होण्याचं काही कारण नाहीये.
हे मी अतिशय अभ्यास करून माहिती घेऊन खात्रीपूर्वक माझ्या महाराष्ट्राच्या जनतेला सांगेल आणि कुठल्याही परिस्थितीत आज जे अनलॉक केलेल्या विषय आहेत, मग ते सगळे बिझनेसेस हाऊस असतील किंवा सगळ्या गोष्टी असतील, त्यात कुठेही आपण चेंज करण्याचा आज विचार कुठलाही नाही. स्कूल्स ज्या 1 डिसेंबरला चालू होणार त्या 1 डिसेंबरलाच चालू होणार. त्यामुळे माझी आणि वर्षा गायकवाडांची खूप डिटेलमध्ये याबद्दल सकाळी चर्चा झाली आणि त्यामुळे त्यातही काही बदल होण्याचं कारण नाही. नाशिक महापालिका हद्दीतल्या शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. महापालिका हद्दीतील 1ली ते 4थीच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय 10 डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आलाय. कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे पालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतलाय. तशा सूचना आयुक्तांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यामुळे एका बाजूला राज्य सरकारनं जरी 1 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला असला तरी स्थानिक पातळीवर मात्र आता वेगळे निर्णय घेतले जात आहेत आणि 10 तारखेपर्यंत नाशिक महानगरपालिकेनं शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला. 1ली ते 7वी जी लहान मुलांच्या शाळा आता परवापासून सुरू होणार होत्या आणि नेमका हा व्हेरिएंटचा काल परवापासूनच दक्षता घेण्यासंबंधी वेगवेगळ्या स्तरावरून सूचना प्राप्त झालेल्या आहे. त्यामुळे लगेचच परवापासून शाळा सुरू करण्याऐवजी ह्या लहान मुलांच्या शाळा 1ली ते 7वी या 10 तारखेपर्यंत तो निर्णय स्थगित ठेवण्यात आलेला आहे आणि 10 तारखेनंतर परिस्थिती बघून त्या शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय घेतला जाईल. यापूर्वीच्या ज्या शाळा सुरू होत्या त्या पूर्वीप्रमाणेच चालू राहतील. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनावर कोरोनाचं सावट आहे. जिल्हा प्रशासनानं त्यात आता तातडीची बैठक बोलावली आहे. उद्या सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी या संदर्भातली बैठक घेत आहेत. संमेलन नियोजक समिती सुद्धा यात सहभागी होणार आहे. त्यामुळे संमेलनाच्या बद्दल या बैठकीत नेमका काय निर्णय होतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन गोदातेरी अर्थात नाशिकमध्ये होत आहे आणि त्याची जय्यत तयारी आहे. अवघ्या काही दिवसांवर हे येऊन ठेपलेलं आहे मराठी साहित्य संमेलन आणि त्या पार्श्वभूमीवर आता काय उपाययोजना केल्या जातात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण याआधी हे संमेलन होऊ शकलेलं नव्हतं कोरोनाच्या सगळ्या पार्श्वभूमीवर. पण आता कोरोनाचा फैलाव कुठंतरी कमी होतोय असं वाटत असताना 94 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये होत आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आता नवा जो व्हेरिएंट आलेला आहे त्यामुळे ही सतर्कता बाळगली जाते. लक्ष्मण घाटोळ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, काय उद्याच्या बैठकीचा अजेंडा आहे? काय होऊ शकतं उद्याच्या बैठकीत? अवघ्या 3 दिवसांवर नाशिकमध्ये होणारं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन येऊन ठेपलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर कोरोनाचा हा नवा व्हेरिएंट समोर आलेला आहे. त्यामुळे आयोजकांपासून तर प्रशासनापर्यंत सर्वांच्या चिंतेमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडलेली आहे आणि त्याच चिंतेतून विवंचनेतून आज उद्या जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये दालनामध्ये एक बैठक पार पडणार. या संमेलनाच्या विषयी अनेक महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे, ज्यामध्ये या ठिकाणी असणारी उपस्थिती त्याचबरोबर येणारे जे साहित्यिक आहे त्यांच्या सुरक्षेचा जो प्रश्न आहे तो देखील याच उद्याच्या बैठकीमध्ये चर्चेला जाणार आहे. असणार आहे सर्व खात्यांचे, ज्यामध्ये पोलीस विभागाचे अधिकारी असतील, आरोग्य असतील आणि महानगरपालिकेच्या विभागांचे काही अधिकारी त्या ठिकाणी असणार आहे. विशेषतः वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी विशेष निमंत्रण देण्यात आलेलं आहे, जेणेकरून या ठिकाणी कोरोनाचा फैलाव होणार नाही, नव्या व्हेरिएंटचा धोका जो आहे तो या ठिकाणी जास्त प्रमाणात उद्भवू नये या सगळ्या गोष्टींची प्रिकॉशन म्हणून आता प्रशासनाने ही पावलं उचलण्यासाठी सुरुवात केलेली आहे, ज्यामध्ये या ठिकाणी 50% उपस्थितीचा नियम जो आहे तो लागू केला जाऊ शकतो. 16 ते 17,000 लोकांची कॅपॅसिटी असलेला मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे. मात्र त्या मंडपामध्ये आता केवळ 6-7 हजार लोक. बघूया तेव्हा उद्या आता काय नवे नियम असतील याची उत्सुकता असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. मुंबई महापालिका शाळेतील शिक्षण ऑनलाईन होणार असल्याचं चित्र आहे. कारण प्रत्यक्ष शाळेत मुलांना पाठवायला पालक अजून सुद्धा उत्सुक नसल्याचं समोर आलंय. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी 24,819 पालकांनी परवानगी दिली नाहीये. त्यामुळे त्या विद्यार्थ्यांचं शिक्षण ऑनलाईनच होणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई महापालिकेतील 42,000 विद्यार्थी शाळेत उपस्थित होते. 8वी ते 10वीच्या शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू झाल्यात. त्यानंतर विद्यार्थ्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं असून त्यातून ही माहिती आता समोर आली आहे. – 47,000 विद्यार्थ्यांच्या पालकांनी आपल्याला संमतीपत्र दिलं की आमची मुलं शाळेमध्ये आम्ही पाठवू. त्या 47,000 मुलांच्या
संमतीपत्र दिलेल्यापैकी 42,000 मुलं ॲव्हरेजली, म्हणजे काही दिवशी 42,000 मुलं आली, काही दिवशी 41,000 आली, काही दिवशी 34,000 मुलं आली आपली, असे ॲव्हरेज आपली 42,000 मुलं उपस्थित आहेत. 71 पैकी 42 गेल्यानंतर 29,000 जी मुलं आहेत ती घरी आहेत, परंतु ती ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. ती शाळाबाह्य नाही आहेत. आपण जी मुलं शाळेमध्ये आली 42,000 त्यांना आपण शाळेमध्ये शिकवतोय प्रत्यक्ष, आणि जी मुलं घरी आहेत 29,000 मुलं त्यांना आपले शिक्षक ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण देत आहेत, जे यापूर्वी सुद्धा आपण वर्षभर ऑनलाईनच्या माध्यमातून मुलांना शिकवलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेच्या केपटाऊनमधून डोंबिवलीत आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णाच्या कुटुंबातील सर्व 8 सदस्यांचे कोरोना अहवाल निगेटिव्ह आले. दरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या रुग्णाला महापालिकेच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलंय. या रुग्णाला दक्षिण आफ्रिकेतल्या नव्या व्हेरियंटची लागण झाली आहे का यासाठी त्याचे जीनोम सिक्वेन्ससाठी कस्तुरबा इथं पाठवण्यात आले. मात्र त्याचा अहवाल हा 1 आठवड्यानं मिळणार असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलंय. त्यामुळे तुर्तास तरी त्याला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. ओमायक्रॉन या नव्या कोरोना विषाणूचे अद्यापही सखोल निष्कर्ष आले नसून त्यामुळे घाबरून जाण्याची कुठलीही गरज नाही, कारण नाहीये. मात्र नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठीचे जे नियम आहेत त्यांचं तंतोतंत पालन करावं असं आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलंय. डोंबिवलीत दक्षिण आफ्रिकेतून परतलेल्या कोरोना बाधिताची लक्षणं सौम्य असल्याचं राज्याचे आरोग्य सर्वेक्षण अधिकारी डॉक्टर प्रदीप आवटे यांनी म्हटलंय. आजच्या घडीला असा काही विषाणू व्हेरियंट हा भारतामध्ये नाही आहे किंवा महाराष्ट्रामध्ये नाही आहे, परंतु तो जर यायचा झाला तर तो आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या माध्यमातून आपल्या देशामध्ये येऊ शकतो. हे लक्षात घेऊन आपण आंतरराष्ट्रीय प्रवासी जिथं येतात ते विमानतळं, बंदरं या ठिकाणचं सर्वेक्षण हे अधिक वाढवलेलं आहे. आणि या ठिकाणी विशेषतः ज्या देशांच्यामध्ये आत्ता हा व्हेरियंट आढळतो आहे त्या देशातून येणारे जे नागरिक आहेत त्या सगळ्यांची तपासणी करण्याचं म्हणजे आदेश आपण सगळ्यांना दिलेले आहेत. त्याच्यामुळे ते सर्वेक्षण वाढवलेलं आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरियंटमुळे राज्यात खबरदारीच्या उपाययोजना हाती घेण्यात आल्यात. त्यामुळे पुण्यातील जम्बो कोविड सेंटरला जीवदान मिळालंय. पुण्यातल्या जम्बो कोविड सेंटर्स येत्या डिसेंबर अखेरपर्यंत जैसे थे स्थितीत ठेवलं जाणार आहे. 800 बेडचं जम्बो सेंटर सध्या बंद असलं तरी भविष्यात गरज पडल्यास ते पुन्हा चालू करता येणार आहे. यात 100च्या आसपास ICU बेडची व्यवस्था आहे. पुण्यातल्या जम्बो कोविड सेंटरचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. पुण्यातील हे जम्बो कोविड सेंटर खरं तर एव्हाना बंद होणं अपेक्षित होतं, पण आपल्याला माहिती आहे गेल्या आठवड्यात आफ्रिकेत नव्या विषाणूने पुन्हा एकदा धुमाकूळ घातला आणि ह्या पुणे जम्बो कोविड सेंटरला जीवदान मिळालेलं आहे. आणि कालच्या ज्या बैठकीत झाल्या आढावा बैठकीत पालकमंत्री अजित पवार यांनी निर्णय घेतला की हे जे जम्बो कोविड सेंटर उभारलेलं आहे 2020मध्ये पहिली लाट आल्यानंतर ते पुन्हा एकदा त्याला जीवदान मिळाले आणि साधारण डिसेंबर अखेरपर्यंत हे स्ट्रक्चर जे आहे जम्बो कोविड सेंटरचं हे असंच ठेवलं जाणार आहे. खरं तर 3 जुलैलाच हे बंद झाले. 2 लाटा ह्या जम्बो कोविड सेंटरने आपल्या अंगावर घेतल्यात. साधारण पहिल्या लाटेत तर खूपच भयानक परिस्थिती होती. दुसऱ्या लाटेत ह्या जम्बो कोविड सेंटरचा पुणेकरांसाठी त्यासोबतच ग्रामीण भागातील गोरगरीब रुग्णांसाठी खूप मोठा आधार झाला होता. म्हणजे जवळपास 3,000च्या वर पेशंटला इथं उपचार दिले गेले. त्यातले 1909 बरे झाले. 600च्या वर पेशंट इथं दगावले आणि 450 पेशंट दुसरीकडे रेफर केले. साधारण 800 खाटांचं हे जम्बो सेंटर आहे आणि 100 ICU बेड आहे तिथं व्हेंटिलेटर्स सहित. त्यामुळे हे गोरगरीब रुग्णांसाठी ज्यांच्याकडे ऐपत नाही खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे त्या रुग्णांसाठी हा जम्बो कोविड सेंटर खूप मोठा आधार होता. पण आपल्याला माहिती पुण्यासोबतच महाराष्ट्रातील बहुतांश कोविडची परिस्थिती आटोक्यात आहे. म्हणून पालिकेने हे बंद करण्याचा निर्णय घेतला होता जवळपास, पण कधी करायचा याचा निर्णय होत नव्हता. किंबहुना या आठवड्यात तो झालाही असता. पण आफ्रिकेतला नवीन जो विषाणू आहे, नवीन व्हेरियंट म्युटंट झालेला, त्याचे साथीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर असल्यामुळे भविष्यात जर तशी परिस्थिती देव न करो उद्भवली तर आपली तयारी असावी. म्हणून पालिकेने हे जम्बो कोविड सेंटर तुर्तास महिनाभर तरी हे स्ट्रक्चर असंच ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि अशा अर्थाने या जम्बो कोविड सेंटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले असं म्हणता येईल. अर्थात ही खबरदारी आहे, देव न करो ती वेळ येऊच नये. कारण कोविडमधनं पुणेकर खूप होरपळून निघलेले, सलग 2 लाटा अंगावर घेतल्या गेलेल्या. 3री लाट येऊ नये अशीच पुणेकरांची अपेक्षा असणार आहे.
तरी पण खबरदारी म्हणून जम्बो कोविड सेंटर डिसेंबरपर्यंत हे असंच राहणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. याच सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.